सार्थक कोर्टामध्ये पोहोचला असतो. ॲडव्होकेट जोशी सार्थकला विचारतात की तुम्ही पुराव्याबद्दल सांगत होता ना, कोणाकडे आहेत पुरावे? सार्थक म्हणतो आनंदी घेऊन येणार आहेत. ॲडव्होकेट जोशी म्हणतात आनंदी कुठे आहेस? सार्थक म्हणतो माहीत नाही. दुसरीकडे पाहायला मिळते की सुधाताई आनंदीला सोडवायला आलेले असतात. सुधाताईला पाहून आनंदी खुश आणि म्हणते की मला लवकरात लवकर कोर्टात जायला पाहिजे. हे सर्व काही केदार सरांनी केले. बाबांचा खूनही केदार सरांनी केलेला आहे. सुधा म्हणते थांब आनंदी, हे सर्व काही पुरावे माझ्याकडे आहेत. जर तुला पाहिजे असतील तर डिवोर्स पेपरवर साईन करावी लागेल. जर तू साईन नाही केली तर तुला पुरावे नाही मिळणार. आता आनंदी या चक्रव्यूहामध्ये सापडलेली आहे. जर या चक्रव्यूहामधून निघायचं असेल तर पुढे काय होईल पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.